नाही, यामध्ये कालच हे प्रकरण उघडकीस आल्यावर तातडीनं पोलीस विभागाचे महासंचालक, IG आणि SP यांच्याशी माझी चर्चा झाली. माननीय मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. तिथल्या स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा या ठिकाणी मोठा रोष व्यक्त केला. तिथले खासदार अनिल बोंडेजी, तिथले शिवराय कुलकर्णीजी या सर्वांनी या प्रकरणाचे अधिक पुरावे पोलिसांकडे दिले आहेत. मला असं वाटतं की यामध्ये आम्ही या संपूर्ण प्रकरणाचा संपूर्ण शोध घेऊन या ठिकाणी या नराधमांना आम्ही या ठिकाणी जिथे असेल त्या ठिकाणी तेवढी मोठी, कारण यामध्ये प्रचंड काही त्याचे प्रकरणं अनेक आहेत. आज काही मीडियावर एवढा उल्लेख करता येणार नाही, पण हा लहान विषय नाही, फार मोठा विषय आहे. यातनं आम्ही आता चौकशी अंती कारवाई करू. या प्रकरणात SIT वगैरे नेमणार आहात का? आणि दोन धर्माचा विषय त्यामुळे संवेदनशील नाही, संवेदनशील विषय आहे. अमरावतीमध्ये असा विषय होणे अजून संवेदनशील आहे आणि त्यामुळं या विषयाचं गांभीर्य सरकारकडे आहे आणि यामध्ये आम्ही मोठी त्या ठिकाणी यंत्रणा लावून त्याची चौकशी करतो. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांनी जो हिंदमा नक्षलवादी होता याचं उदात्तीकरण करणारे गाणे आणि प्रदर्शन केलेलं आहे. या संदर्भात काही कारवाई केली जाणार आहे का? नाही, मला आता ते बघावं लागेल. त्याची दखल घेतली असेल तिथे पुण्यामध्ये, पण अशा विचार आणि असं विचार अंगीकारून कार्यक्रम करणे काही योग्य नाही. नितीन गडकरी यांनी VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करू नये असं म्हणतात रोहित पवार. असं आहे की रोहित पवार काय बोलले, नितीन गडकरी साहेब काय बोलले याचा माझा काहीच चर्चा झाली नाही, संदर्भ नाही. रोहित पवार आजकाल मीडियामध्ये त्यांचे संदर्भ, त्यांचे विषय टिकवण्याकरता ते बोलतात. मला नितीन गडकरी त्यांच्याशी काय बोलले मला माहिती. कॅबिनेट बैठक झाली काल. मुख्यमंत्री एक प्रश्न असा आहे, शिंदे अनुपस्थित होते काल, कॅबिनेट बैठक झाली, एकनाथ शिंदे अनुपस्थित होते, याकडे तुम्ही काहीच संदर्भ नसतो. मी काल नाही जाऊ शकलो. मंगळवारी कॅबिनेट असतं, ती सोमवारी झाली. आम्हाला वाटलं बुधवारी होणार, त्यामुळे मी पुण्यामध्ये होतो. मी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेतली. एकनाथ शिंदेजीचे काही पूर्वनियोजित कार्यक्रम असतील, त्यामुळं मंगळवारची बैठक सोमवार झाल्यामुळं जवळपास 2-3 मंत्री, 4 मंत्री त्या ठिकाणी जाऊ शकले. नागपूरमध्ये ट्रेनमध्ये 4 कोटीचं कोकेन सापडलेलं आहे. मुंबईमध्ये देखील एक प्रकार पुढे आलेला आहे की ड्रगच्या ओव्हरडोसमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तेच सांगतो की आमचं सरकार हे संवेदनशीलपणे प्रत्येक घटनेला पकडत आहे. अशा व्यवसाय करणारे जे या ठिकाणी लोक आहेत, कोकीन, ड्रग्स वगैरे, मोठ्या कारवाया सुरू झालेल्या आहेत. सरकारच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुमोठं या ठिकाणी मोठ्या कारवाया करतात. आधी तर कारवायाच व्हायच्या नाही. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी प्रचंड मोठं जाळं तयार केलेलं आहे, ज्या जाळ्यामध्ये आता कोणी वाचू शकत नाही. किती छोट्या मार्गाने कोणी ड्रग्स आणले, कोकीन आणले, त्याला पकडलं जाणार आहे. हुंदू खराबचं एन्काउंटर होऊ शकते असं म्हणतायत प्रणिती शिंदे. मराठी असं आहे, मी आधीच सांगितलं होतं सर्व नेत्यांना आणि सर्व लोकांना की माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये, विधिमंडळामध्ये संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती मांडली आणि सर्व राजकीय लोकप्रतिनिधी सर्वांना विनंती केली की तुमच्याकडे काही पुरावे असतील ते तुम्ही SITला द्या. हे पुरावे न येता काहीतरी तोंडाच्या वाफा फेकण्याकरता अलग अलग गोष्टी काही काही लोक करतायत. मला वाटतं सेन्सिटिव्ह चौकशीमध्ये अशा प्रकारचे विधानं करून अशा चौकशा भरकवण्याचे प्रयत्न काही लोकप्रतिनिधी करतात आहे. त्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये SITकडे माहिती द्या ना. तुम्ही याला एन्काउंटर होणार आहे, त्याचा एन्काउंटर होणार आहे, कशाला असं मीडियामध्ये आपण स्पेस घेण्याकरता या ठिकाणी बोलत असता. सेन्सिटिव्ह प्रकरणाची काळजी घेतली पाहिजे. लोकप्रतिनिधी बोलताना विचार केला पाहिजे. त्यांच्या त्या भावना आहेत, त्या बोलल्या आहेत. नाशिकचे IG दत्ता कराड, मैंने इससे पहले बोला है कि उसकी पूरी जांच माननीय मुख्यमंत्री ने खुद कहा है आपको, मीडिया में भी मुख्यमंत्री ने कहा है और मुख्यमंत्री ने ऐसे आदेश दिए हैं जो IT कंपनी जिन्होंने ये प्रकार से अश्लील सारी चीज़ें की है, माननीय मुख्यमंत्री जी कार्रवाई कर रहे हैं. उन्होंने बहुत कड़े निर्देश दिए हैं. नाशिकचे IG सर, एक प्रश्न असा, नाशिकचे IG जे आहेत ते त्यांचा फोटो खरात सोबत आढळलेला आहे. दत्ता कराडे त्यांचं नाव आहे. नाशिकच्या IGंचा फोटो जर खरात सोबत सापडत असेल तर याचा काय अर्थ घ्यायचा? पुढचं विश्लेषण काय आहे, फोटो आल्यानंतर पुढचं काय, तो मागची काय पार्श्वभूमी आज मी सांगू शकणार नाही. कशामुळे फोटो आला, कशाने फोटो आला, कुणाचा फोटो कसा काढला. शेवटी फोटो काढण्यावरनं काही मी आज त्याचे अंदाज देऊ शकणार नाही किंवा चौकशीत मी नाही आहे.
SIT त्याचा शेवटी अंतिम करेल तेव्हा माहीत पडेल. CDR मध्ये 15 ते 16 कॉल झाले कराड यांचा असं देखील पुढे आलाय, त्यामध्ये संपर्कात माझं काय म्हणणं आहे की जे काही SIT अंतिम रिपोर्ट देईल तो येणारच आहे जनतेसमोर. त्यामुळं आत्ता घाईघाईत कशाला याच्यामध्ये जायचं. कुणाचे कॉल्स होते, कोणाचे फोटो आहे, कोण गेलं, काय गेलं, त्याचे किती संबंध आहे, काय संबंध आहे, सर्व येणारच आहे. ते महाराष्ट्र जनतेला कळणारच आहे. सनातन धर्माने घरात शस्त्र ठेवावे असं म्हणतात जैन मुनी दिलेंद्र महाराज. असं आहे, शस्त्र असलं तर दसऱ्याला पूजा होते. दसऱ्याला पूजा कशाची करतो आपण? शस्त्राची पूजा करतो ना. एखादं शस्त्र प्रत्येकाला मारण्याकरता नसतं, पण त्याचं समर्थन करता येत नाही शस्त्र ठेवण्याचं. पण शस्त्र हे पूजेकरताही असतात कधी कधी. त्यामुळं कुठल्या शस्त्रावर, कुठल्या याच्यावर जैन मुनी महामुनी बोलले याबद्दल मला काही त्याचा संदर्भ देता येणार नाही. महिला सशक्तिकरण का बिल पास होने जा रहा है संसद में, क्या? देखिए, हमारे देश के लिए बहुत बड़ा ये विकसित भारत के लिए, देश के लिए बहुत बड़ा दिन है कि महिला विधेयक मंजूर हो रहा है और इस विधेयक के माध्यम से संसद और विधानसभा में हमारे बहनों को जो आरक्षण मिलेगा, इसमें मजबूत लोकशाही का एक नया अध्याय चालू होगा. आज महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के जयंती के उत्सव पर मैं इतना ही कहूँगा कि महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने जो यहाँ पर मजबूत लोकशाही का संविधान दिया था, वो संविधान और उसमें अभी ये नया एक अध्याय जुड़ जाएगा. इससे भारत देश का, विकसित भारत का नया संकल्प महिलाएं पूरी करेंगी, ऐसा मुझे लगता है. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.